नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। काल आपण आपल्याला सूचना देण्याचं तंत्र हे कसं असावं, आपण आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना आपण स्वतःला सूचना कशा द्याव्यात याचा अभ्यास आपण केलेला आहे। तर आज मी तुम्हाला मित्रांनो हवं ते मिळवण्यासाठी 4 पद्धती सांगणार आहेत। विचार, कृती, शब्द आणि चित्र। आपण जे जे विचार करतो ते घडत जाते। म्हणून आपण आपल्या व्यक्तिमत्वाला जर विकसित करायचं असेल तर आपण आपल्या मनात चांगले विचार आणले पाहिजे। चांगल्या विचारांची सांगड ही घातली गेली पाहिजे, कारण विचार हेच कृतीतून दिसून येत असतात। म्हणून आपण जसे बोलतो तशी कृती करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे। कृती ही अत्यंत महत्त्वाची आहे। त्याचबरोबर शब्द, आपण जे शब्द वापरतो हे शब्द हे जपून वापरावे। शब्द हे एक शस्त्र आहे। तर विचारांमधून आपल्यामध्ये कृतीतून शब्द हे तयार होत असतात आणि शब्दातून चित्र हे तयार होत असते। म्हणून मित्रांनो विचार, कृती, शब्द आणि चित्र हे घटक आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहे। यासाठी जे हवं ते मिळवण्यासाठी आपण वेगवेगळे जे क्रांतिकारक होऊन गेलेले आहेत, आध्यात्मिक गुरु होऊन गेलेले आहेत, त्यांची जीवनचरित्रे जे आहे ही जीवनचरित्रे आपण वाचली पाहिजे आणि त्यातून आपल्यामध्ये कृती जी आहे ही कृती ही घडून येत असते। म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपल्यामध्ये विचार प्रक्रिया ही चांगली असली पाहिजे। विचारांची सांगड जर असली तर आपल्यामध्ये शब्द कृती ही चांगल्या प्रकारे प्रभावशील होत असते। शब्द कृतीमधून आपल्यामध्ये एक प्रतिमा तयार होत असतात। व्यक्ती ही विशिष्ट अशा प्रकारची प्रतिमा आहे। आपण प्रत्येकजण प्रतिमा आहोत। आपण जर प्रत्येकाला स्माईल दिली, गुड मॉर्निंग म्हटलं तर आपल्यामध्ये स्वतःचे जे चित्र आहे हे चित्र हे चांगलं तयार होत असते। त्यातून प्रतिमा ह्या चांगल्या तयार होत असतात। म्हणून मित्रांनो आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी आपल्यामध्ये विचार, शब्द, कृती आणि चित्रांची प्रतिमा जी आहे ही प्रतिमा आपल्यासमोर चांगली असणे गरजेचं आहे। आपण विचारांमधून आपण पॉझिटिव्ह विचार जे आहे हे पॉझिटिव्ह विचार आपण केले पाहिजे। जर आपण पॉझिटिव्ह विचार केले नाही तर आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार येतात आणि अशा वेळेस आजच्या परिस्थितीमध्ये आपण जर विचार केला तर विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्येचे हे प्रमाण वाढलेले आहे। सहनशीलता ही कमी झालेली आहे। सहनशीलता नसल्यामुळे आपल्या विचारांमध्ये, कृती आणि शब्द आणि चित्रांमध्ये आपल्यावर नकारात्मक परिणाम हे होत असतात आणि व्यक्ती ही आत्महत्येकडे झुकायला लागते। तर विद्यार्थी मित्रांनो विचार, कृती, शब्द आणि चित्र हे आपल्या डोळ्यासमोर जेव्हा आपण ठेवत असतो तेव्हा आपल्यामध्ये पॉझिटिव्ह म्हणजे होकारार्थी विचार जे आहे हे विचार हे येत असतात। तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी आपल्यामध्ये विचार हे चांगले असले पाहिजे। विचारांबरोबर शब्द हे चांगले असले पाहिजे। शब्द हे एक शस्त्र आहे, ते जपून वापरावे असं म्हटलं जाते। मग शब्द ह्याच्यामध्ये आपण वेगळे जे ज्ञान आहे हे ज्ञान हे आपण घेतलं पाहिजे आणि चित्र म्हणजे विशिष्ट अशा प्रकारे आपल्याला काय हवं आहे, काय कृती करायची आहे, आपल्याला काय व्हावंसं वाटते असा विचार जेव्हा करतो तेव्हा आपण चित्र जे आहे, चित्रांच्या प्रतिमा ज्या आहेत ह्या प्रतिमा आपण डोळ्यासमोर ठेवल्या पाहिजे। तरच आपल्यामध्ये हवं ते मिळवण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि मेहनत हे असणे गरजेचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो चला आपण दुसऱ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मी तुम्हाला माहिती सांगणार आहे, ती माहिती आपण ऐकली पाहिजे। धन्यवाद।